सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीसाठी तसेच आपल्याला आता गणपती येत आहेत तर गणपतीसाठी असं छान प्रकारचं डेकोरेशन दाखवणार आहे। गेल्या वेळेस दाखवलेलं ते साधं सिंपल डेकोरेशन दाखवलेलं म्हणजे कमी जागेत करता येईल असं। आजही कमी जागेत करता येण्यासारखंच आहे, म्हणजे असं एवढं फार मोठंही नाही दाखवणार कारण माझ्याकडे साहित्य जरा छोटं आहे त्याच्यामुळे। तर मी याच्यामध्येच तुम्हाला आता दाखवणार आहे जरा चांगल्या पद्धतीचं, आणखीन त्याच्यापेक्षा थोडंसं डेव्हलपिंग असं डेकोरेशन दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही आता त्याच्यासाठी मी ह्या स्टिक्स घेतलेल्या आहेत। आता ह्या दोघांचं चाललेलं आहे मध्ये मध्ये, पण जाऊ देत, त्यांना बघत बघत आता तुम्ही डेकोरेशन पहा मी कसं बनवते ते। चला मग। तर आता इथे पाहू शकता मी स्वराचं जे टेंट हाऊस होतं त्याच्याच पाईप्स घेतलेले आहेत आणि त्याचे तसे ते जॉईन करण्यासाठी एल्बो टाईप पण हुक आहेत ते पण घेतलेले। तर आता इथे मी सर्वप्रथम बघत होते छोट्या पाईप्सने, म्हणजे छोटं मला करायचं होतं एकटीने, म्हणजे टेबलवर उचलून ठेवता येईल असं, पण नाही ते कारण ते छोटे फक्त ह्या मोठ्या 2च पाईप होत्या वरती लावायचं झालं तर, आणि ह्या छोट्या 4 होत्या। तर त्याच्यामुळे मी आहे तेच पाईप्स परत घेतल्या, जसं आहे तसंच। आधी ट्राय केलं पण नाही झालं ते पॉसिबल। आता इथे पाहू शकता हे वरच्यासाठी पण मी वरचं त्याला छत बनवण्यासाठीच आता जॉईन करून घेत आहे। तर डेकोरेशनच्यासाठी आपण अशा पाईप्स पण घेऊ शकतो, PVC पाईप, पण ते PVC पाईप आता मला आणणं शक्य नसल्या कारणाने मी ते राहून दिलं आणि जे आहे त्याच्यामध्येच मी म्हटलं करून घ्यावं डेकोरेशन, कारण मला गोकुळाष्टमीसाठी ट्राय करायचं होतं त्याच्यामुळे। तर इथे आपण म्हणजे काय आता नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असे फुलं पण मिळतात आणि ते आपण टफ करून असं ते लावू शकतो, थर्माकोलचं असतात ते। तर त्याच्यामुळे पण आता माझ्याकडे ते तेवढं अवेलेबल नव्हतं, तर म्हटलं माझ्याकडे आहे त्याच्यामध्येच आपण हे डेकोरेशन करू शकतो उत्तम प्रकारे। तर इथे पाहू शकता मी आता ह्या माळाही घेतलेल्या आहेत, त्याही असे जॉईंट करत होते, हिंदवीचं चाललेलं मध्ये आणि मुलांनी मला हे ॲक्च्युली जॉईन नव्हतं करायचं, इथे मला वेगळं डेकोरेशन करायचं होतं, पण दोन्ही मुलांचा हट्ट होता की हे लाव, आपल्याकडे आहे तर हे लाव, कमळाची जी फुलं आहेत ते लाव। मग ते मी त्यांच्या हट्टासाठी ते ट्राय केलेले आहे, पण ते वाटतंय चांगलं, पण ते ॲक्च्युली कलर कॉम्बिनेशन म्हणजे सेम झालेलं आहे, जरा कॉन्ट्रास्ट पाहिजे होता। इथे मला वेगळं करायचं होतं कारण मी गोकुळाष्टमीसाठी दाखवणार होते म्हणून मला मोरपीस लावायचे होते, पण आता जाऊ देत, मुलांनी सांगितलं म्हणून केलं, कारण त्यांचाही हट्ट थोडाफार पुरवायला लागतो, नाही तर मग सपोर्ट नाही करत, मग तिने हे काढ ते काढ असं केलं असतं, म्हणून म्हटलं जाऊ देत आता राहू दे। तर तरी पण पाहू शकता मध्ये कशी करत होते, तिला ते बेल्स बरं वाटत होतं जरा, म्हणून आता इथे जे माझ्याकडे दुसरे फुलांच्या माळ होतं त्यांच्या मी अशी 2 पदरी करून त्याचं छत केलेलं आहे वन साईड, कारण एक साईड आपल्याला ओपनच ठेवायची आहे त्याच्यामुळे। तर अशा प्रकारे मी आता इथे छत करून घेतलं आणि आता इथे बाजूलाही मला बाजूचा एरियाही कवर करायचा होता, त्यासाठी मी ट्राय करत होते कसं करता येईल ते। तर पाहू शकता ह्या अशा प्रकारे मी ते फुलांच्या माळा म्हणजे गोल करून सोडून दिलेल्या खाली आणि ते हे केलेलं आहे, तो एरिया पण मी कवर करून घेतलेला आहे। तर पाहू शकता किती छान वाटते डेकोरेशन। तर अशा प्रकारे हे डेकोरेशन झालेलं आहे आणि हे फायनल लुक मी दाखवते तुम्हाला पाट वगैरे ठेवल्यानंतरचा कसा वाटतोय ते। तर अशा प्रकारचं हे डेकोरेशन झालेलं आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करूनही सांगायला विसरू नका। हिंदवीची पाहू शकता कशी मस्ती चाललेली आहे, मध्ये करते, तिला भरपूर आवडतं, म्हणजे असं काय करायला घेतलं ना खूप आनंदी आणि उत्साही असते ती पण। तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि डेकोरेशन हे कसं वाटलं। साधं सोपं हे ॲक्च्युली हे वरती उचलून ठेवायचं होतं, पण मिस्टर काय लवकर आले नाही त्यामुळे ते राहून गेलं, मग ते मी तसंच आता खालूनच दाखवते कारण मला एकटीने उचलणं पॉसिबल नव्हतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।